The hopes that you bring, the dreams that you share, the pleasure you get when you know that we care. The faith that you place, the trust that we share, the joy in your heart when you know that we care. You before we, at USV. You before we, at USV. USV, your reliable healthcare partner. नमस्कार, मी डॉक्टर विलास मगरकर, हृदयरोग तज्ज्ञ विभाग प्रमुख म्हणून औरंगाबादला सेठ नंदलाल दूत हॉस्पिटलमध्ये मागील 20 वर्षापासून कार्यरत आहे. आज आपण इथे उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत. तुम्हाला माहिती आहे, उच्च रक्तदाब ही एक आरोग्यासंबंधीची गंभीर जागतिक समस्या आहे. भारतामध्ये सुद्धा उच्च रक्तदाबाचं खूप मोठ्या प्रमाणात आहे. 35च्या वरच्या जनतेमध्ये 1/3 लोकांना हा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे शहरी भागामध्ये, आणि ग्रामीण भागही मागे नाही आहे. ग्रामीण भागामध्ये 4 पैकी 1 म्हणजे 1/4 लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. हा उच्च रक्तदाब का महत्त्वाचा आहे? कारण हे जे हाय ब्लड प्रेशर आहे हेच पुढे चालून हृदयविकार, पॅरालिसिस, किडनी फेल्युअर हे करण्यासाठी डायरेक्टली रिस्पॉन्सिबल राहतं. तर ह्या उच्च रक्तदाबासंबंधी बऱ्याचशा समस्या लोकांच्या मनात असतात, बऱ्याचशा अडचणी असतात, खूप समज आहेत, खूप गैरसमज आहेत. ह्या संबंधी चर्चेसाठी आम्ही आज महाराष्ट्रभरातून तज्ज्ञ मंडळी इथे बोलवलेली आहे. माझ्याबरोबर आहेत, माझ्या डावीकडे डॉक्टर जय देशमुख, हे चीफ फिजिशियन आहेत नागपूरला सनफ्लॉवर हॉस्पिटलला. त्यानंतर डावीकडे डॉक्टर किरण बेलसरे आहेत, जे की नागपूरलाच KGM हॉस्पिटलला फिजिशियन आणि मधुमेह तज्ज्ञ आहेत. आणि डॉक्टर शीतल कर्नावट हे नाशिकला स्वतःचं त्यांचं कर्नावट हॉस्पिटल आहे आणि ते फिजिशियन आणि मधुमेह तज्ज्ञ आहेत. आज आपण ह्या कार्यक्रमामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या श्रोत्यांना देणार आहोत की नेमकं उच्च रक्तदाब काय असतो आणि याचा कसा परिणाम शरीरावर होतो. सगळ्यात पहिला प्रश्न मी डॉक्टर जय देशमुख यांना विचारेल की डॉक्टर जय देशमुख, उच्च रक्तदाब म्हणजे नेमकं काय आणि कशा प्रकारे कोणत्या व्हॅल्यूच्या वर हा उच्च रक्तदाब गेल्यानंतर हा गंभीर समजला जातो आणि ह्या उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी किंवा नसलेल्या सुद्धा लोकांनी कशाप्रमाणे आपलं नियमित चेकअप करावं की ज्यामुळे त्यांना पुढे चालून हृदयविकाराचा किंवा इतर त्रास होणार नाही. तर रक्तदाब म्हणजे असं आहे की हृदयातनं जेव्हा मोठ्या धमन्यांमध्ये रक्त जातं आणि ज्यावेळेला त्या रक्ताला अडथळा निर्माण होतो आणि जे प्रेशर जनरेट होतं त्याला म्हणतो आपण ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब. तर हे एका विशिष्ट मर्यादित पलीकडे गेलं त्याला आपण हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब असं म्हणतो. तर नॉर्मली आपलं रक्तदाब 120/80 पाहिजे. ते जेव्हा 140/90 किंवा त्याच्या पलीकडे जातं त्याला आपण उच्च रक्तदाब असं म्हणतो. तर वेगवेगळ्या वयांमध्ये वेगवेगळे नॉर्मल व्हॅल्यूज असतात. वयस्कर लोकांमध्ये वरचं ब्लड प्रेशर वाढतं त्याला आपण सिस्टॉलिक हायपरटेन्शन म्हणतो इत्यादी. आता प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक वर्षी एकदा तरी आपलं ब्लड प्रेशर तपासणं आवश्यक आहे, कारण की ब्लड प्रेशर आजकाल कमी वयामध्ये भारतामध्ये दिसायला लागलेलं आहे. ही एक गोष्ट आहे. पण ज्या व्यक्तींना हार्ट अटॅक झालेला आहे किंवा पॅरालिसिस येऊन गेलेला आहे, की ज्यांचं बायपास सर्जरी झालेलं आहे किंवा ज्यांचं अँजिओप्लास्टी झालेलं आहे, ज्यांचं किडनीचा विकार आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा ज्यांच्यामध्ये अनुवंशिकता आहे हृदयविकाराची, तर त्यांनी आपलं रक्तदाब हे वेळोवेळी तपासणं आवश्यक आहे. दुसरं एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आपल्याकडे वरच्यावर आपण त्या डॉक्टरकडे जाऊ शकत नाही रक्तदाब तपासायला. तर प्रत्येकाने आपल्या घरीच एक रक्तदाब तपासण्याचं यंत्र ठेवावं. त्याला डिजिटल इन्स्ट्रुमेंट म्हणतात. आता हे पुष्कळ ॲक्युरेट असते बघा, आणि त्याचा आपण रेकॉर्ड ठेवला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या डॉक्टरकडे जातो तेव्हा तो रेकॉर्ड दाखवून डॉक्टरला त्याच्याबद्दल खूप माहिती मिळते आणि औषध योजना ही बरोबर तऱ्हेने करता येते. आता डॉक्टर किरण बेलसरे, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की हा जो उच्च रक्तदाब आहे हा हृदयाच्या स्नायूंना, हृदयाच्या धमन्यांना कशा प्रकारे प्रभावित करतो आणि काय इजा करतो? तर आता धमन्यांमध्ये जर रक्तदाब वाढला तर हृदयाला पंप करण्याला जास्त जोर लागणार आहे, त्याचे स्नायू जास्त जाडे होणार आहे, त्याची ऑक्सिजन डिमांड वाढणार आहे. यामुळे हृदयाला हार्ट फेलियर असा आजार होऊ शकतो. आणि ह्या उच्च रक्तदाबामुळेच धमन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याची शक्यता राहते. याच्यामुळे हृदय पक्षाघात असे होऊ शकतो, हार्ट अटॅकचे चान्सेस राहतात. आणि याच रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबामुळे कधी हृदयाचे ठोके याच्याचे जर ताल बिघडला तर हेच रुग्ण आकस्मिक मृत्युमुखी पडू शकतात. आणि जर आपल्या मेंदूमध्ये
मेंदूच्या धमन्यांमध्ये जर ब्लॉकेज निर्माण झाला तर या लोकांना पक्षाघात होऊ शकतं, ज्याला आपण पॅरालिसिस म्हणत असतो. आणि जर मेंदूच्या छोट्या धमन्यांमध्ये जर हा ब्लॉकेज झाला तर बुद्धीचा मंदावणा असा हा प्रकारसुद्धा होऊ शकतो. आता हा तिसरा प्रश्न माझा डॉक्टर शीतल कर्नावट तुमच्यासाठी आहे. आपण म्हणतो की ब्लड प्रेशर किंवा हाय ब्लड प्रेशर हे अनुवंशिक आहे, कुटुंबामध्ये हा आजार आहे. तर मग कुटुंबात आहे तेव्हा इतरांना व्हायची शक्यता आहे हे आपल्याला माहिती आहे. पण हे कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला नसेल, कोणालाच नसेल तरीसुद्धा हे ब्लड प्रेशर त्या कुटुंबामध्ये येऊ शकतं का? जर तुमच्या कुटुंबात कुणाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्हाला होण्याची शक्यता साधारण 30 ते 50% वाढते, हे तथ्य आहे. परंतु तुमच्या घरामध्ये कुणाला उच्च रक्तदाबाचा त्रास नसेल तर तो तुम्हाला होणारच नाही असे म्हणणे अतिशय चुकीचे आहे. बरोबर. जर तुमच्या जीवनशैलीमध्ये उच्च रक्तदाबाला पूरक असे काही घटक तुमच्या जीवनशैलीत जर असतील तर निश्चितच तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. ते घटक म्हणजे कुठले? तुमच्या आहारामध्ये सोडियम म्हणजे मिठाचा अति जास्त प्रमाणात वापर करणे, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम या क्षारांचा प्रमाणापेक्षा कमी वापर होणे, आहारामध्ये तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबरचा वापर गरजेपेक्षा कमी प्रमाणात होणे, आहारामध्ये तेल, तूप, स्निग्ध पदार्थ यांचा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वापर होणे, नियमितपणे मद्यपान करणे, रोजंदारी जीवनशैलीमध्ये व्यायामाचा अभाव असणे, अतिशय ताणतणावपूर्ण जीवनशैली, अतिशय महत्त्वाकांक्षी स्वभाव, तसेच तुम्हाला उच्च रक्तदाब व्यतिरिक्त इतर जीवनशैलीचे आजार असणे जसे की लठ्ठपणा, मधुमेह, ह्या घटकांपैकी कुठलाही घटक जर तुमच्या जीवनशैलीमध्ये असेल तर घरच्यांमध्ये कुणामध्ये उच्च रक्तदाबाचा त्रास नसतानाही तुम्हाला निश्चित उच्च रक्तदाबाचा त्रास जडू शकतो. आता डॉक्टर जय देशमुख यांच्यासाठी माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की रुग्णांना असं वाटतं की ब्लड प्रेशरच्या गोळ्या काही दिवसांसाठी घेतल्या आणि ब्लड प्रेशर कंट्रोल झालं, की हे काही सर्दी खोकल्यासारखा आजार आहे का, की एक 7-8 दिवसांसाठी गोळ्या घेतल्या आणि ब्लड प्रेशर ठीक झालं? किंवा ब्लड प्रेशरचा रुग्ण बऱ्याचदा सांगतात मला त्रास झाला आणि त्रास झाल्यानंतर मी गोळी घेतली आणि त्यानंतर त्रास नसेल तर मी नंतर पुन्हा काही दिवस गोळ्या घेतल्या नाही, हे कितपत योग्य आहे? एक आपण गोष्ट समजली पाहिजे की रक्तदाब किंवा हायपरटेन्शन हा एक सायलेंट किलर आहे. हा सायलेंट डिझीज आहे. एक 40% लोकांमध्ये. म्हणजे काय, मी पुष्कळदा बघतो की माझ्या पेशंटचं ब्लड प्रेशर 200/120 असते बघा, की 160/100 असतं, पण त्यांना काही त्रास होत नसतं. डोकं दुखत नाही, चक्कर येत नाही, भोळ येत नाही, घाम येत नाही, छाती धडधड करत नाही. तर आता हे जे रुग्ण यांना वाटतं की मला तर काहीच होत नाही, मी कशाला गोळ्या घ्यावा, आणि हेच रुग्ण कधीतरी माझ्याकडे ब्रेन हेमरेजने येतात, हार्ट अटॅकने येतात वगैरे वगैरे. आता जे सीझनल जे आजार आपण म्हणतात जसं अस्थमा आहे म्हणा, ब्रॉन्कायटिस आहे म्हणा, व्हायरल इन्फेक्शन, हे सीझनल झाले. पण ब्लड प्रेशर हे 24 तास 12 महिने तुम्हाला त्रास देऊ शकते, आणि त्याप्रमाणे तुम्हाला 24 तास 12 महिने सुद्धा औषधं घ्यावी लागतात. की जर तुम्ही औषधं बरोबर घेतले तर तुम्हाला औषधामुळे 1% सुद्धा काही अपाय होत नाही. पण तुम्ही जर औषधं बंद केले तुमचं ब्लड प्रेशर लगेच वाढणार, आणि त्या वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे तुम्हाला ब्रेन हेमरेज होणार किंवा बायपास सर्जरी करावी लागणार किंवा हार्ट अटॅक येणार. आणि ते सगळं जर टाळायचं असेल तर जोपर्यंत तुमचे डॉक्टर तुम्हाला स्वतः सांगत नाही की आता ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद करा, तोपर्यंत तुम्ही स्वतः कदापि बंद करू नका. ते फार धोकादायक आहे. डॉक्टर किरण बेलसरे, जीवनशैलीमध्ये केलेल्या बदलावाचा उच्च रक्तदाबासाठी काय फायदा होऊ शकतो? निश्चितच जीवनशैलीमध्ये सुधार जर केला तर या रुग्णांना अनुकूल प्रभाव असं मिळत असतं. अनुकूल प्रभाव म्हणजे यांचं उच्च रक्तदाब कमी होऊ शकतं, औषधीची मात्रा जी आहे ती कमी होऊ शकते, कधीकधी या रुग्णांची औषधी बंदसुद्धा होऊ शकते. आपल्याला लक्षात काय ठेवायचे, जे डॉक्टर कर्नावटने आताच थोड्या वेळ अगोदर सांगितलं आपल्याला, सगळ्यात पहिले आपल्याला वजन कमी करणे, नियमित व्यायाम करणे, तंबाखूचं व्यसन सोडणे, मदिरापान नाही करणे, मिठाचं प्रमाण कमी करणे, यापैकी जर डोक्याला ताण येतात, ज्याला आपण स्ट्रेसफुल लाईफ म्हणत असतो, तर आपल्याला काही योगा किंवा ध्यान किंवा प्राणायाम असं सगळं करणं आवश्यक आहे. या कार्यक्रमामध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण परत भेटूया उच्च रक्तदाबासंबंधी माहिती मिळवण्यासाठी. The homes that you bring, the dreams that you share, the pleasure you get when you know that we care, the faith that you place, the trust that we share, the joy in your heart when you know that we care. You before we at USV, you before we at USV. USV, your reliable healthcare partner.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. चर्चेला पुन्हा सुरुवात करूया. आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर कर्नावट, आता ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे अशा रुग्णांना तुम्ही कुठल्या प्रकारचा आहार सुचवाल? डाएट म्हणजे पथ्य हा खरंच रुग्णांच्या जीवनशैलीमध्ये खूप महत्त्वाचा घटक असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उच्च रक्तदाब हा जीवनशैलीचा आजार आहे. याच्यामुळे आहाराचा उच्च रक्तदाबामुळे खूपच महत्त्वाचा परिणाम ठरतो. उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांमध्ये आहार कुठल्या प्रकारचा असावा यासाठी एक विशिष्ट डॅश नावाची आहार पद्धती विकसित करण्यात आलेली आहे. त्याचा पूर्ण अर्थ असा होतो की डायटरी अप्रोच टू स्टॉप हायपरटेन्शन. त्याचे काही महत्त्वाचे घटक आहेत. सगळ्यात नंबर 1चा घटक म्हणजे तुमच्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण अतिशय कमी असलं पाहिजे. आता हे मिठाचं प्रमाण कमी कसं करावं? जसं जंक फूड, स्ट्रीट फूड, पापड, लोणचे, साठवलेले पदार्थ यांचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करावा. आहारमध्ये पोटॅशियम पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम क्षार असलेल्या पदार्थांचा वापर जास्त प्रमाणात करावा. सगळ्या फळांमध्ये जवळपास पोटॅशियमची मात्रा चांगल्या प्रमाणात असते. याच्यामध्ये दिवसात तुम्ही कमीत कमी 2 प्लेट फ्रूट्स घेणं आवश्यक आहे. आहारामध्ये तंतुमय पदार्थ, फायबरचं प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. सर्व हिरव्या पालेभाज्या, सॅलडमध्ये तंतुमय पदार्थ चांगल्या प्रमाणात असतात. तुमच्या आहारामध्ये पूर्ण कडधान्य घेणे आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ मैदा आणि पूर्ण धान्याची बनलेलं पीठ यापैकी तुम्ही मैद्याऐवजी पूर्ण धान्याने बनलेलं फायबरयुक्त पीठ वापरणं तुम्ही आवश्यक आहे. तुमच्या आहारामध्ये तेल, तूप, स्निग्ध पदार्थांचा वापर जितका शक्य होईल तितका कमी करणं आवश्यक आहे. अगदी चांगली माहिती आहे. आहार हा आपला फार महत्त्वाचा घटक आहे जो आपली शरीर प्रकृती ठरवतो, आपले आजार ठरवतो. तरी आहार खूप महत्त्वाचा आहे. त्याच पद्धतीने महत्त्वाचा आहे व्यायाम. तर डॉक्टर जय देशमुख, तुम्ही व्यायामाबद्दल काय सुचवाल? एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे आणि त्याला ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू आहेत, तर त्याला तुम्ही व्यायामासंबंधी काय माहिती द्याल? हे बघा, व्यायाम हा ब्लड प्रेशरच्या ट्रीटमेंटसाठी एक अविभाज्य भाग आहे. जी व्यक्ती बरोबर व्यायाम करेल, एरोबिक ॲक्टिव्हिटी करेल किंवा मसल ट्रेनिंग करेल, तर त्यांना 2 ते 2.5 महिन्यामध्ये त्यांचं ब्लड प्रेशर 10 ते 15 मिलीमीटरने कमी होऊ शकतं आणि त्यांच्या गोळ्या कमी होऊ शकतात. हो. एवढंच नाही, व्यायाम केल्याने आपलं ब्लड शुगर नॉर्मलला येतं, आपलं कोलेस्ट्रॉल कमी राहतं, आपले गुडघे चांगले राहतात, आपल्याला मनशांती लाभते. त्यामुळे व्यायाम करणं ही अत्यंत गरजेची बाजू आहे. फक्त एक लक्षात ठेवा की व्यायाम करताना जर रुग्णाला छाती दुखायला लागलं किंवा धडधड करायला लागलं किंवा घाम यायला लागला किंवा वाजवीपेक्षा जास्त दम लागत असेल, तर त्या व्यक्तीने आपल्या डॉक्टरकडनं आधी तपासणी करणं आवश्यक आहे. ते डॉक्टर त्यांची ECG म्हणा, एकोकार्डिओग्राफी म्हणा, ट्रेडमिल म्हणा, अशा टेस्ट करून सांगतील की त्यांना कोणता व्यायाम सध्या योग्य आहे. साधारणतः व्यायाम हा 35 मिनटं रोज केला पाहिजे. भरभर चालणे किंवा मग एरोबिक ॲक्टिव्हिटी इन टर्म्स ऑफ समजा व्हॉलीबॉल खेळणे, क्रिकेट खेळणे, हॉकी खेळणे, रनिंग करणे, स्किपिंग करणे, हे सगळे व्यायाम करू शकतात. फक्त एवढंच आहे की हे व्यायाम नियमितपणे करा. 7ही दिवशी करा. हे 7 दिवस करा रोज आणि तुमच्या लक्षात येईल की 2.5-3 महिन्याने याचे तुम्हाला फार सुंदर परिणाम दिसायला लागतात. ब्लड प्रेशर कमी होते, डोकं दुखणं कमी होतं, दम कमी लागतात, मसल मास इम्प्रूव्ह होतं, मसल टोनिंग इम्प्रूव्ह होतं, मनशांती लागते आणि चांगली रात्री झोप लागते. आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं जे ब्लड प्रेशर आहे ते बरंच कमी होते आणि तुम्हाला चांगलं वाटते. डॉक्टर बेलसरे, आजकाल तुम्ही वाचत असाल की बऱ्याच ठिकाणी फार वेगवेगळे प्रश्न मिठाबद्दल विचारले जातात. मीठ आणि ब्लड प्रेशर यांचं नातं एकदम विरुद्ध आहे हे आपल्याला माहिती आहे. मिठाबद्दल आणि ब्लड प्रेशरबद्दल तुम्ही काय सुचवाल? आणि हे जे नवीन नवीन मीठ आहेत, रॉक सॉल्ट आहे, पॉट सॉल्ट आहे, मिनरल सॉल्ट आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघा, मिठाचा गुणधर्म म्हणजे पाणी ओढणं. याचा दुष्परिणाम आपल्याला हृदयावर आणि किडनीवर होऊन हे उच्च रक्तदाब असा माहिती पडतं. आणि सगळ्यात पहिले आपण हे सांगायचं जरुरी आहे की 6 ग्राम प्रति व्यक्ती प्रति दिवस असा हा मीठ घ्यायचा सल्ला आपल्याला दिला जातो. आणि भारतात 10 ते 11 ग्राम प्रति व्यक्ती प्रति दिवस असं कन्झम्पशन आहे. आपल्याला मीठ जर आपण कमी वापरलं ते 2 ते 8 मिलीमीटर ऑफ मर्करी असा आपलं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. जर आपण रॉक सॉल्ट याबद्दल बोललं तर रॉक सॉल्टमध्ये सोडियमचं प्रमाण टेबल सॉल्टसारखंच असतं, पण याच्यात बाकी खनिज जसे आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे असतात. पण आपण सॉल्टचा उपयोग किंवा मिठाचा उपयोग चवेसाठी करत असतो. बरोबर आहे. आणि याच्यासाठी रॉक सॉल्टचा उपयोग जास्त होत असतो. पॉट सॉल्टचं म्हटलं तर याच्यात सोडियमच्या जागी पोटॅशियमचा उपयोग होतो आणि सोडियम 70%च राहत असतो. त्यामुळे हा डेफिनेटली एक चांगला पर्याय आहे. पण किडनीचे जे रोगी आहे त्यांनी हे पॉट सॉल्ट हा याचा उपयोग नाही केला पाहिजे. डॉक्टर कर्नावट, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की धूम्रपान, अल्कोहोल, दारू याचा किती वाईट परिणाम ह्या उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवर होतो? मद्यपानाविषयी बोलायचे झाले तर संशोधनानुसार जेही रुग्ण जास्त किंवा अति जास्त प्रमाणात मद्यपान करतात, जास्त आणि अति जास्तचा नियम
दिवसाला 6 ड्रिंक्सपेक्षा जास्त असं संबोधण्यात आलेलं आहे. अशा रुग्णांमध्ये सामान्य व्यक्तीपेक्षा साधारण 10 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी इतका ब्लड प्रेशर जास्त वाढण्याची शक्यता असते. आणि जेव्हा हे रुग्ण मद्यपान सोडण्यास तयार होतात आणि आपलं मद्यपान 50% हळूवारपणे 50%पेक्षा कमी करतात किंवा पूर्णतः बंद करतात, तेव्हा चांगली गोष्ट असं आहे की त्यांचा जो वाढलेला ब्लड प्रेशर आहे तो परत 6 ते 8 मिलीमीटर मर्क्युरी इतका कमी होऊ शकतो. सामान्य व्यक्ती जो धूम्रपान करतोय, धूम्रपानानंतर साधारण 30 ते 40 मिनिटापर्यंत ब्लड प्रेशर वाढतो व तासभरानंतर तो पूर्ववत अवस्थेत येत असतो. परंतु जेव्हा व्यक्ती नियमितपणे धूम्रपान करणे चालू करते तेव्हा अशा व्यक्तींना कायमस्वरूपी उच्च रक्तदाबाचा आजार जडू शकतो. हे बघा, उच्च रक्तदाबामुळे शरीराच्या विविध अवयवांवर विपरीत परिणाम होतात. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो, त्याच्यामुळे अटॅक येऊ शकतो, हार्ट फेल होणे, किडनी निकामी होणे, डोळ्यांना अंधत्व येणे, पक्षघाताचा त्रास होणे, हे सगळे कॉम्प्लिकेशन ब्लड प्रेशरमुळे होतात. आणि जे उच्च रक्तदाबाचे रुग्ण धूम्रपान करतात त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशनचे पर्सेंटेज आणि तीव्रता ही अति जास्त प्रमाणात वाढते. याच्यामुळे सामान्य रुग्णांनी आणि विशेषतः उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी धूम्रपान पूर्णतः टाळले पाहिजे. आता डॉक्टर जय देशमुख, मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो की वजन व्यवस्थापन आणि उच्च रक्तदाब यांचा काय संबंध आहे? आपलं वजन कसं आटोक्यात ठेवणं गरजेचं आहे? हे बघा, वजन कमी करणं आणि रक्तदाब याचा फार जवळचा संबंध आहे. आता वजन तुम्ही कसं ओळखाल तुमचं किती आहे? वजनाच्या काट्यावर उभं राहणं ठीक आहे, पण त्याचे काही रेशोज असतात हाईटची आणि वेटची, ज्याला आम्ही बॉडी मास इंडेक्स म्हणतो. तर साधारणतः बॉडी मास इंडेक्स 25च्या खाली असलेला बरा. त्याच्या जर कमी राहिला तो 25च्या खाली तर तुमचं रक्तदाब वाढण्याची शक्यता थोडी कमी असते. जर तुमचा बॉडी मास इंडेक्स 30, 35, 40 असेल तर तो आपण कमी आणला तर ब्लड प्रेशर आपलं नॉर्मल येण्याची शक्यता असते. हे एक. दुसरी गोष्ट अशी की पोटाचा जो घेर आहे तो ओळखणं फार महत्त्वाचं आहे. कारण जी चरबी जी पोटावर बसते आणि त्याच्यामुळे पोटाचा घेर वाढतो त्याला आम्ही ॲबडॉमिनल ओबेसिटी किंवा सेंट्रल ओबेसिटी म्हणतो. हा एक मेटाबॉलिक सिंड्रोम आहे आणि याच्यामध्ये रक्तदाब तर वाढतंच, पण त्याचबरोबर डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, युरिक ॲसिड आणि इतर अनेक रोग वाढतात. आणि त्याच्यामुळे पक्षघाताचं प्रमाण, ब्लड प्रेशरचं प्रमाण आणि हार्ट अटॅकचं प्रमाण हे वाढतं. तर त्यामुळे 40 इंच ते 35 इंच याच्या खाली स्त्रियांनी आणि पुरुषांनी रिस्पेक्टिव्हली हे कमी जर ठेवला पोटाचा आहार घेर तर तुम्हाला पुष्कळ फायदा होतो आणि तुम्ही मोठमोठ्या आजारापासून स्वतःचा बचाव करू शकता. असं सांगण्यात येतं की जी व्यक्ती 1-1 पाऊंड वजन कमी करेल 1-1 मिलीमीटर त्यांचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर कमी होत जातं. आणि 2 मिलीमीटर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर कमी झालं तर 10% चान्सेस तुमचे हार्ट अटॅकचे कमी होतात. डॉक्टर किरण बेलसरे, आता अजून एक महत्त्वाचा अडचण तरुण स्त्रियांमध्ये गर्भवती असताना येते, ती म्हणजे गर्भवती स्त्रियांमध्ये ब्लड प्रेशर खूप वाढतं आणि त्या वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे खूप अडचणी येतात, आईवर सुद्धा आणि बाळावर सुद्धा. तर या संबंधी तुम्ही काही प्रकाश टाकाल का? हे बघा, गर्भावस्थामध्ये जर उच्च रक्तदाब आहे यामुळे मृत्यू आणि विकृती या दोघांची वाढण्याची शक्यता असते. आणि सगळ्यात पहिली गोष्ट जी लक्षात ठेवण्यासारखी आहे की गर्भवती महिलाचं जे ब्लड प्रेशर आहे ते आपण बसलेल्या अवस्थामध्ये चेक केलं पाहिजे. कारण की बाजूकडील ब्लड प्रेशर चेक करताना ब्लड प्रेशर कमी आणि चुकीचं असं दिसू शकतं. उच्च रक्तदाबामुळे आई आणि बाळ दोघांना धोका होण्याची शक्यता आहे. बाळांचा धोका म्हणजे नाळमधून जे पोषण जात असतं, ऑक्सिजन जात असतं, त्याच्यामुळे कमी जर झालं तर बाळाची वाढ कमी राहते आणि गर्भाशयाची वाढ कमी राहिली की आपल्याला अकाली डिलिव्हरी असा हा प्रॉब्लेम होऊ शकते. आईमध्ये प्रॉब्लेममुळे जसं ब्रेनमध्ये विकृती झाली तर आपल्याला डोकं दुखणे, दिसताना अंधू दिसणे किंवा फिट्स येणे किंवा कोमातसुद्धा जाऊ शकते. या व्यतिरिक्त किडनीला प्रॉब्लेम होऊ शकते आणि लघवीचं प्रमाण कमी राहू शकते. फुफ्फुसावर सूज आली तर आपल्याला श्वासमध्ये त्रास होऊ शकतो. लिव्हरवर सूज आली तर हेल्प सिंड्रोम नावाची प्रॉब्लेम असून ही महिला मृत्युमुखीसुद्धा पडू शकतात. डॉक्टर कर्नावट, माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोघांचा एकमेकांशी काय संबंध आहे? उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे एकाच नाण्याच्या दोघं बाजू आहेत. कारण की हे दोघेही आजार जीवनशैलीशी संबंधित आहेत. दोघं आजारांची होण्याची कारणे जवळपास बऱ्याच अंशी सारखी आहेत. जसं काय अनियमित आहारशैली, तुमच्या जीवनशैलीमध्ये असलेल्या व्यायामाचा अभाव, अति जास्त प्रमाणात मद्यपान करणे, लठ्ठपणामुळे हे दोघेही आजार लागू शकतात. मधुमेही रुग्णांना धमनी काठिण्य होते आणि धमनी काठिण्यामुळे 50 ते 70% मधुमेह रुग्णांना आयुष्यभरात कधीतरी उच्च रक्तदाबाचा त्रास चालू होण्याची शक्यता असते. मधुमेही रुग्णांना मधुमेहामुळे अनेक अवयवांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. मधुमेह रुग्णांना जेव्हा उच्च रक्तदाबाचा आजार जडतो
तेव्हा हे सगळे कॉम्प्लिकेशन अति जास्त मात्रेमध्ये, जास्त पर्सेंटेजमध्ये, जास्त तीव्रतेमध्ये दिसून येतात. यामुळे मधुमेह रुग्णांनी आपल्या प्रत्येक डॉक्टर व्हिजिटला ब्लड प्रेशर चेक करून घेणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब आढळल्यास त्याचे लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार चालू करून घेणं आवश्यक आहे. आता दुसरा एक सबसेट ऑफ पेशंट राहतो ते म्हणजे ज्यांना फक्त उच्च रक्तदाबाचा आजार आहे. ज्याही रुग्णांना फक्त उच्च रक्तदाबाचा आजार आहे परंतु सध्या डायबिटीज नाही, अशा साधारण 15 ते 20% रुग्णांना आयुष्यभरात डायबिटीजचा आजार जडण्याची शक्यता असते. आपण पाहिलं आजच्या या चर्चेमध्ये की उच्च रक्तदाब हा तसा खूप कॉमन अशी एक समस्या आहे. जवळजवळ 3घातून 1ला हा आजार होतो आणि ह्या आजाराला ट्रीटमेंट उपलब्ध आहे. चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देणं, अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने गोळ्या घेणं, नियमित चेकअप करणं, व्यायाम करणं, धूम्रपान, अल्कोहोल याला ना म्हणणं, आपलं वजन आटोक्यात ठेवणं, आहार छान ठेवणं, मीठ जेवणात कमी ठेवणं, संतुलित आहार म्हणजे तेलकट तुपकट पदार्थ कमी, फळं पालेभाज्यांचा वापर जास्त करणं, हे सगळे प्रकार आणि ताणतणावाचं नियोजन व्यवस्थित करणं, नियमित तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणं, गोळ्या मनानी बंद न करणं, हे सगळे जर प्रकार आपण केले तर ह्या ब्लड प्रेशरला आपण छान आटोक्यात ठेवू शकतो आणि ह्या ब्लड प्रेशर किंवा मधुमेहामुळे पुढे चालून होणारे हृदयविकार, पॅरालिसिस, किडनी फेल्युअर आपण नक्कीच टाळू शकतो. धन्यवाद. The homes that you bring, the dreams that you share, the pleasure you get when you know that we care, the faith that you place, the trust that we share, the joy in your heart when you know that we care. You before we, at USP, you before we, at USP. USV, your reliable healthcare partner.